संस्थेबद्दल बोललात, पण काही लोकप्रतिनिधी पण आपण यासाठी जबाबदार. आपला एक नंबर आला तर आपण एवढे मोठे कटआउट लावतात भागामध्ये आणि मग आपण त्याचा गौरव करतो, त्यांना मनोबळ वाढतो का बाबा हे आहेत म्हणून. सभापती महोदय, आपण आता काय केलेलं आहे, टॉयलेट जे डेझिग्नेट केलेले आहेत ते गव्हर्नमेंट्स बॉडीजमध्ये पण केलेले आहेत, पेट्रोल पंपला पण केलेले आहेत, ते तुमच्या ॲपवर दिसत नाही आहे. ॲपवर जे दिसत आहेत ते महानगरपालिकेचे शौचालय, ते शौचालयाच्या ॲपवर जर तुम्ही गेला तर तिकडे ते जाऊ शकत नाही. माझा स्पेसिफिक म्हणणं असं आहे की हे ओव्हरऑल ह्याचा तुम्हाला सर्वे तुम्हाला करावा लागेल. जेवढे तुम्ही प्रायव्हेट्स कुठच्याही रेस्टॉरंटला तुम्ही गेला तर तुम्हाला ते त्यांनी अलाव केलंच पाहिजे, पण ते करत नाही. तर या सर्व गोष्टीचा एक संचलन करत असताना जेवढे गव्हर्नमेंट बॉडीज असतील, जेवढे प्रायव्हेट, जसं उदाहरण इकडनं आपण गेलो तर एअर इंडिया बिल्डिंगमध्ये टॉयलेट अवेलेबल आहेत, पण लोकांना माहीतच नाही, कोण नाही, एवढी मोठी बिल्डिंग बघितला माणूस जायला घाबरतोय. ते सर्व संचलित करून घेऊन तुम्ही त्या ॲपमध्ये आणणार आहात का? आणि जे अत्यावस्था झालेली आहे, म्हणजे काय शौचालय असे तर माणूस बोलेल म्हणजे का घरी जाऊनच केलेली बरी, पण जाऊ शकत नाही अशी अवस्था पण झालेली आहे. या सर्वाचा आढावा घेऊन एक सखोल आपण त्यातली समिती गठीत करणार का?